भारताची ओळख सुसंस्कृत देश अशी आहे. भारताची संस्कृती अनेक चालीरीतींना अनन्यसाधारण महत्त्व देणारी आहे. त्यातलाच एक संस्कार म्हणजे लग्न. लग्नाला भारतीय संस्कृतीत खूप महत्त्व आहे. लग्नाला भारतात पवित्र आणि धार्मिक मानलं गेलंय. त्यामुळेच आपल्याकडे लग्न फक्त दोन व्यक्तींचं एकत्र येणं नसून एक मोठा सोहळा असतो. पूर्वी लग्न म्हणजे एक प्रकारचा विश्वास होता, पण आता याच लग्नातल्या गाठी तुटताना दिसतायत. एकेकाळी जिथे 40-50 वर्षाचा सुखाचा संसार असायचा, तोच आज 1-2 वर्षात येऊन मोडला जाऊ लागलाय. लग्नानंतर काही दिवसातच पती पत्नींमध्ये मतभेद होणं आणि नंतर प्रकरण कोर्टात जाणं हे आजकाल जणू सामान्यच बनलंय. आजही जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात घटस्फोटाचं प्रमाण कमी आहे. भारतात अनेक लोक लग्नाला 7 जन्माचं नातं मानतात. भारतात घटस्फोटाचं प्रमाण अंदाजे 1.1 आहे, जे संपूर्ण जगात सर्वात कमी मानलं जात आहे. घटस्फोट होण्यामागची सामान्य कारणं कोणती आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ऋतुजा. वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कौटुंबिक वादाला कंटाळून अनेक जण आयुष्य संपविल्याच्या घटना देखील समाजात घडत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना आणि हृदय पेलवटून टाकणारी घटना बंगळुरात घडली. अतुल सुभाष नावाच्या इंजिनियरने पत्नी आणि सासरच्या कुटुंबियांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेने देश हळहळला, तर अतुलने सुसाईड नोटमध्ये केलेल्या कायद्याच्या त्रुटीवरही बोट ठेवलं गेलं. आज आपण या व्हिडिओतून हेच जाणून घेऊया की मोठ्या विश्वासाने बांधलेली लग्नगाठ काही दिवसात, काही वर्षातच का सैल होऊ लागली आहे. भारतात दिवसेंदिवस घटस्फोटाच्या घटना का वाढत आहे, त्यामागची नेमकं कारण काय आहेत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. भारतासह जगभरातील अभ्यासकांनुसार समाजात वाढणाऱ्या घटस्फोटाच्या प्रकरणाची अनेक कारणं ही समोर येत आहे. सामाजिक विचारात होणारे बदल, सोशल मीडिया, आर्थिक अडचणी, विवाह बाह्य संबंध, व्यसन, अविश्वास, भांडणं आणि शारीरिक जवळीक नसणं अशी बरीच कारणं ही सामान्यतः पुढे येत आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेकदा संवादाचा मोठा अभाव निर्माण होत असल्याचं जाणवत आहे. पती पत्नींमध्ये हवा तसा संवाद होताना दिसत नाही. जर पती आणि पत्नी दोघेही ऑफिसात काम करत असेल तर दोघांची वेळ ही वेगवेगळी असते, तर त्यामुळे भावनिक अंतर वाढतं. त्यातल्या त्यात पुरेसा वेळ हा एकमेकांना दिला जात नसल्याने संवादाचा अभाव निर्माण होतो, ज्यामुळे त्याचं रूपांतर गैरसमजाच्या कारणात होतं. अशा परिस्थितीत घटस्फोट घेणं याला आश्चर्य मानलं जाऊ नये. समाजातील विचारात होणारे बदल. पूर्वी घटस्फोट म्हटलं तर तो माणसावर लागलेला वाईट डाग मानला जात होता. समाजातील लोक काय म्हणतील या विचाराने पूर्वी घटस्फोटाचा निर्णय घेणं सोपं नव्हतं. परंतु हळूहळू आता घटस्फोट घेतलेल्या व्यक्तींना समाजात मान्यता मिळत आहे. आता लग्न मोडणं ही फार मोठी गोष्ट राहिलेली नाही. सोशल मीडियाचा अतिवापर. आजकाल सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे त्याचे नकारात्मक परिणाम होताना दिसत आहे. सोशल मीडियामुळे जग जवळ आल्याने अनेक समस्याही उद्भवताना दिसत आहेत. तासनतास सोशल मीडियामध्ये गुंतून राहणं यामुळे चिडचिडेपणा वाढतोय. एकमेकांवर राग काढणं ही देखील घटस्फोटाची कारणं असू शकतात. विवाह बाह्य संबंध आणि फसवणूक. विवाह बाह्य संबंधामुळे घटस्फोटाच्या घटना वाढत आहे. घटस्फोटाचं कारण विचारलं की फसवणूक झाली, विवाह बाह्य संबंध होते अशी कारणं सांगितली जातात. या कारणामुळे घटस्फोट होत आहे. खराब मानसिकता तसेच आर्थिक स्थिती. सध्या लोकांमध्ये ऐसपैस राहण्याचा ट्रेंडच आलाय. त्यामुळे आर्थिक परिस्थितीची कमतरता निर्माण झाली की तणबण होते. यावरून ही भांडणं होण्याची शक्यता असते. पती पत्नीच्या मानसिक स्थितीसाठी घरातली भांडणं चांगली नसतात. या भांडणातून निर्माण होणाऱ्या स्थितीमुळे देखील घटस्फोट घेतला जात आहे. गेल्या काही दशकांमध्ये महिला साक्षरतेचं प्रमाण झपाट्याने वाढलंय. त्यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि सक्षम बनण्याची संधी मिळाली आहे. आज प्रत्येक तरुणी तिच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेऊ शकते. पूर्वी मुलींच्या मर्जीशिवाय त्यांचं लग्न लावून दिलं जायचं.
आज स्थिती पूर्णपणे बदलली आहे. लग्नानंतर सुद्धा घुसमटल्यासारखं वाटत असल्याने त्या घटस्फोट घ्यायला लागल्यात. प्रेमविवाहात वाढ झाली आहे. पूर्वी लग्न हे सहसा आई वडील आणि कुटुंबातील ज्येष्ठ नातेवाईकांच्या इच्छेनुसार केली जायचे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा कलह झाला तर लग्न वाचवण्याची जबाबदारी ही त्यांची होती. आताच्या काळात तरुण तरुणी प्रेमविवाह करण्यास पसंती देत आहे. त्यामुळे या जोडप्यांमध्ये होणारी भांडणं सोडवण्याची जबाबदारी ही सहसा त्यांच्यावरच येते. अशा परिस्थितीत ते एकमेकांपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेत आहेत. व्यसनाचं प्रमाण वाढणं. व्यसन हे विनाशाचं कारण मानलं जातं. सध्याच्या तरुण तरुणींमध्ये व्यसन करण्याचं प्रमाण वाढलेलं दिसतंय. दारूच्या सेवनामुळे घटस्फोट होतो असे अनेक प्रकरणातून दिसून आलं आहे. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.